नागपूर शहरात अवैध बांधकाम आणि अतिक्रमणाविरोधात कारवाईला वेग आलेला आहे. महापौर रीता ठाकरे यांच्या निर्देशानुसार शहरातील 10 झोनमध्ये नोटीस कारवाईला देखील सुरू झालेली आहे आणि आपण बघितलं की कालपासूनच काही ठिकाणी ही कारवाई देखील आता करण्यात आलेली आहे. नमस्कार, सिटी न्यूज मधून मी रोहिणी. आपण या कारवाईमध्ये बघितलं तर 10 झोन आहेत. त्यातीलच जर बघितलं लकडगंज, सतरंजीपुरा, हनुमान नगर आणि रामेश्वरी सुद्धा आहे. तर सध्या आम्ही आलेलो आहोत रामेश्वरी या क्षेत्रामध्ये. तिथे आपण माझ्या मागे बघू शकता की जी ही फुटपाथ आपल्याला दिसत आहे, या फुटपाथवर जे अवैधपणे बाहेर आलेलं आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांना देखील नोटीस बजावण्यात आलेला आहे आणि सांगितलेलं आहे की जे अवैध पद्धतीने आहे, जे नियम बाह्य आहे, त्यांना अनधिकृतपणे इथून हटवण्यात येणार आहे. आणि आपण बघू सुद्धा शकतो की जे माझ्या मागे आहे शिवा फॅशन बाजार म्हणून जे आपल्याला आता दिसत आहे. हे खूप मोठे शॉप आपल्या समोर आहे. आता सध्या ती बंद आहे, पण काल जसा महापौर नीता ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलं, ही कारवाईचा इशारा देण्यात आला, त्यानंतर महानगरपालिकेने प्रत्येक फुटपाथवर आणि दुकानात जे अवैधपणे बांधकामामध्ये येत आहेत त्यांना येऊन नोटीस बजावलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की या कारणामुळं की तुमचं शॉप अवैधरित्या बांधकामामध्ये येतं. हे अलर्टनेस महानगरपालिकेकडनं फुटपाथवाल्यांना म्हणा, शॉपवाल्यांना मिळालेली आहे आणि यांना कालपासूनच हे कारवाईसाठी यांनी सुरुवात केलेली आहे. आता हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे की महानगरपालिकेला हा निर्णय का घ्यावा लागला आणि आता ही शॉप किती वर्षापासून आहे, हे फुटपाथ किती वर्षापासून इथे आहे, पण आता ही कारवाई का करण्यात आली? कारण नियमबाह्य होते आणि अवैधरित्या होतं, तर या अगोदर पण ही कारवाई होऊ शकत होती. पण यांचं नेमकं म्हणणं काय आहे? महानगरपालिकेला आता हा निर्णय का घ्यावा लागला? आणि ही शॉप जसं आता मी जेव्हापासून बघते आहे, तर या शॉपला पण भरपूर दिवस झाले, पण अंदाजे सांगता येणार नाही की किती वर्ष. जेव्हा आपण त्या ओनरशी बोलू तेव्हा हे आपल्याला पूर्णपणे माहिती मिळेल. पण आता प्राथमिक माहितीनुसार जर आपण विचार केला तर जे अवैधपणे आहे आणि ते नियमाच्या बाह्य आहे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शॉप्स आहेत, फुटपाथ आहे. हे फुटपाथ तुम्ही बघू शकता की या साईडनी सर्व सरळ जे जात आहे, ज्यांचे बोर्ड्स बाहेर आलेले आहेत, काही शॉप्सचे जे वरती टेंट टाकलेले आहेत ते सुद्धा अवैधमध्ये आलेले आहेत. यात सुद्धा त्यांचा नियम बाह्य आहे. आता सध्या सगळे शॉप्स बंद आहेत, पण आपण प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न करू की नेमकं त्यांना काय सांगण्यात आलेलं आहे आणि का बरं ही कारवाई करण्यात आलेली आहे. तर आता आपल्या सोबत आहे शिवा फॅशन बाजार याचे ओनर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना नेमकं नोटीस आलं काय आणि त्यांना काय माहिती मिळालेली आहे. जो आपको नोटिस आया है उसमें क्या बताया है वो बताइए. एक्चुअली कॉर्पोरेशन से कुछ लोग आए थे, मतलब जो ऑफिसर्स लोग आए थे, उन्होंने मुझे कहा था कि जो भी आपने बांधकाम वगैरह किया है इसका सेल डीड चाहिए, डॉक्यूमेंट्स चाहिए, सिटी सर्वे की कॉपी चाहिए, टैक्स की रिसिप्ट चाहिए. इसके अलावा उन्होंने ऐसा कुछ मुझसे डिमांड नहीं किया था, बट ऐसा कार्रवाई वगैरह का ऐसा कुछ उन्होंने बताया, ऐसा बोला नहीं कुछ कार्रवाई वगैरह होने वाली है, बट डॉक्यूमेंट्स का वेरिफिकेशन चल रहा है, इतना मुझे उन्होंने इन्फॉर्मेशन दी है. और सेकेंड डे जब मैंने चेक किया तो म्यूनसिपल कॉर्पोरेशन के चैनल में मेरा शॉप का फ़ोटो था और मेरा भी फ़ोटो था. तो मुझे कुछ समझ में नहीं आया कि एक्चुअली ये हो क्या रहा है. तो डिटेल में अगर आप मतलब वो मुझे बता पाएंगे कि कुछ ऐसा कुछ है तो उसके संदर्भ में हम उसको करेक्ट कर पाएंगे. जैसे आपने देखा आपके शॉप की जो फोटोज आई है और आपकी भी फोटो आई है, उसके बाद आपने कुछ कांटेक्ट नहीं किया या फिर उसके बाद में आपने कुछ उनसे कांटेक्ट करके या कुछ एक्शन लेने का सोचा? नहीं, एक्चुअली वो मेरे पास मतलब कल ही आए थे, कल मॉर्निंग के टाइम 10 से 11 बजे के लगभग. सो अभी आज मैं ऑफिस में जाके डॉक्यूमेंट्स वगैरह सबमिट करने के बाद मैं देखूंगा कि कुछ और एडिशनल कुछ पूछते हैं तो उसके बारे में सोचना पड़ेगा. कुछ वजह बताइए उन्होंने कि ये आपसे क्यों किया जा रहा है? नहीं, ऐसा कुछ उन्होंने बताया तो नहीं है, बट जस्ट उन्होंने कहा कि आपको नोटिस आया है कि डॉक्यूमेंट्स आपको सबमिट करने हैं और उन्होंने मुझसे मेरा फ़ोटो मांगा. तो मैंने कहा था कि भाई मैंने क्वेश्चन कुछ पूछा था कि एक्चुअली है क्या ये. तो उन्होंने कहा कि बाकी का डिटेल आपको ऑफिस में आके पता चलेगा. बाकी ऐसा कुछ नहीं बताया उन्होंने. अच्छा, आपकी शॉप कब से है और आपको क्या लगता है जैसे उन्होंने ये डिसीजन लिया, अगर कुछ होता है तो उस पर आपका क्या डिसीजन है? अभी वो डिसीजन क्या लेंगे वो तो मुझे ऑफिस में जाके ही मालूम पड़ेगा कि मतलब मेरी एक्चुअली मिस्टेक क्या हो रही है. अगर कुछ हो रहा है तो मैं ही उस बारे में सोच पाऊंगा. जैसे कि अभी आपको मैं दिखा रहा हूँ, जो उन्होंने अगर मेरी कुछ मिस्टेक देखी है तो उन्होंने इस पर एक्शन लेने का सोचा है. अभी देखिए मेरे शॉप के सामने में जो ये बनाया गया है ना, ये मैंने खुद के पैसों से बनाया है. जो इन्होंने काम करवाया था तो यहाँ पूरा पानी जमा हो रहा था, तो मैंने एक दो बार कंप्लेंट भी करने की कोशिश की, लेकिन इन्होंने कुछ एक्शन नहीं लिया. अब ये अपनी मिस्टेक छुपा के हमारी मिस्टेक को उजागर करने की कोशिश कर रहे हैं. कितने सालों से आपकी शॉप? 4 साल हो चुके हैं.
अच्छा, बहुत बहुत धन्यवाद. आपण बघितलेलं आहे की शॉप ओनरकडून त्यांनी दिलेली जी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे की त्यांना एक नोटीस आलेला आहे आणि त्यांना काही डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत. त्यांचे फोटो देखील घेऊन गेलेले आहेत. 4 वर्षापासून त्यांची इथे शॉप आहे, हे त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. परंतु अजूनही कुठलंही जर बघितलं तर त्यांच्याकडे कन्फर्मेशन आलेलं नाही आहे. त्यांची फोटोज आणि त्यांच्या शॉपचे फोटो आल्यामुळे आज ते इन्क्वायरी करतील आणि त्यानंतर काय होतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे की यावर शॉप ओनर जे आहेत यांचा निर्णय कायम राहतो की प्रशासन जी भूमिका घेते ते देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. तोवर बघत राहा सिटी न्यूज नागपूर.